रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आपण आहोत। लातूरकडून नांदेडकडे जात असताना नांदगाव पाटीचा हाच तो अपघात सातत्याने होणारा ब्लॅक पॉइंट आहे, जिथं गेल्या एका महिन्याभरामध्ये 3 अपघात झालेले आहेत, ज्याच्यामध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। आपण जर पाहिलं तर या राष्ट्रीय महामार्गावर आणि या अपघाताच्या ठिकाणी कसल्याही पद्धतीनं अजून तरी गतिरोधक असेल किंवा स्पीड कमी होऊन वाहनं येतील अशा उद्देशानं काहीही तयार करण्यात आलेलं नाही। त्यामुळं आणखीन देखील अपघात होतील अशीच परिस्थिती या अपघाताच्या ब्लॅक पॉइंटवर आहे। आपण जर लक्षात घेतलं तर लातूरकडून अहमदपूर नांदेडकडे जाणारा हा मार्ग आहे, तर बाजूला नांदगाव सताळा धानोरा ही जी गावं आहेत किनगावकडे जाणारी, त्या गावाकडून येणारा रस्ता आहे। या रस्त्यावरून जे वाहन चालक आहेत ते रस्त्यावर येतात आणि थेटपणे या अहमदपूर नांदेडकडून लातूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतरतात आणि तिकडनं भरधाव येणारी वाहनं या दुचाकीस्वारांना, मोटरसायकलवरच्या लोकांना चिरडतात। अशा प्रकारचे हे अपघात तिन्ही आपण पाहिलेले आहेत। लातूरकडे जाणारा हायवे आहे, तर दुसरा हा नांदेडकडे जाणारा हायवे आहे आणि या हायवेवर कुठेही गतिरोधक उभारण्यात आलेला नाही। त्यामुळे लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत। इथले नागरिक आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही हे तिन्ही अपघात पाहिले, कशामुळे अपघात होत आहेत, काय म्हणजे तुम्हाला वाटतं? गाड्या तिकडून यगात येत्या, ते यगात येण्यामुळं ही फिरणारी गाडी फिरू लागली आणि ती गाडी यगात येण्यामुळे ऍक्सिडेंट होऊ लागले। तुम्ही डॉक्टर, त्या पहिला जो अपघात झाला त्या मोटरसायकलवरच्या डॉक्टरचा, तो पाहिला त्यावेळेला होते का तुम्ही इथं? आम्ही होतो, बरं तिकडून पळत आलो। ऍक्सिडेंट आम्ही येण्याच्या आधी चालता, बरं आम्ही पळत आल्यावर इथं पडेल किती। मग डॉक्टरचा अपघात झाला पहिल्यांदा, ते डॉक्टर म्हणजे घटनास्थळीच मृत्यू पावले, त्यानंतर एसटी उलटली होती। एसटी उलटली होती। एसटी तिकडून आली, इथं 2 माणसं मोटरसायकलवर चालले होते, मग त्यांनी दिसले तर त्या गाडीला वाचवा इकडे घातलं, गाडी पडली जाईल। एसटीचा अपघात जेव्हा झाला तेव्हा 30-32 लोक म्हणजे जखमी झालेले होते। लोकांनी सगळ्या मदत केली का इथल्या? मदत करायला का तर माणसं अडकलेली, पुन्हा ती JCB ते आणून त्यांनी किराणा आणली, ती माणसं काढली पुन्हा। आता तिसरा अपघात जेव्हा झाला तेव्हा मोटरसायकलवरचे जे दाम्पत्य होतं ते म्हणजे त्यांना कार न धडकलेलं होतं, त्यावेळेला होतात? त्यावेळेला आम्ही येण्याच्या आधी माणसं उचलून नेलते, मोटरसायकल तेवढी इथं होती। काय वाटतं तुम्हाला, इथं रस्ता तुम्ही क्रॉस करत असता गावाकडे जाताना येताना, इथं गतिरोधक वगैरे काय उभा? गतिरोधक करावंच लागतं इथं, इकडून एक आणि इकडून एक जर केला तर चांगलं होईल साहेब। म्हणजे इथल्या नागरिकांची मागणी आहे, आसपासचे जे गावकरी आहेत किंवा ग्रामपंचायत आहेत त्यांची देखील मागणी आहे। राष्ट्रीय प्राधिकरणाकडे त्यांनी लेखी मागणी देखील केली आहे, या ठिकाणी गतिरोधक उभा राहावा। लक्षात घेतलं आपण तर 3-4 अपघात झालेले आहेत, तरी देखील इथे अपघात प्रवण क्षेत्र असा बोर्ड देखील लावण्यात आलेला नाही किंवा गतिरोधक देखील उभारण्यात आलेला नाही। त्यामुळे किती गंभीर आहे राष्ट्रीय प्राधिकरण यावरून जाणवतं। आपण जर लक्षात घेतलं तर अपघाताच्या 3-4 दिवसानंतर आता CCTV पुढे आलेला आहे आणि त्यामुळं हा जो तिसरा अपघात आहे तो कशा पद्धतीनं झाला हे समोर आलेलं आहे। 3 CCTV आपण जर लक्षात घेतल्या तर मोटरसायकल चालक जे आहेत ते थेटपणे या रस्त्यावर येतात आणि त्यामुळं मग भरधाव वेगात आलेली वाहनं जी आहेत त्यांना धडकतात आणि यामुळं लोकांना जीव गमवावे लागत आहेत। आणि गांभीर्यानं राष्ट्रीय प्राधिकरणानं या महामार्गाला घेऊन किंवा या ब्लॅक पॉइंटला घेऊन इथे गतिरोधक उभारला पाहिजे आणि लोकांचे जीव वाचवले पाहिजे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।